जय जय रघुवीर समर्थ। सजयति सिंधुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा सर्मणिर्वतमसा रासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः मूकं परमानन्दमाधवम् नरं चैव नरोत्तमं ततो जयमुदीरये कंसचाणूरमर्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्देवो महेश्वरः श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ रामदास स्वामी कृत मनाच्या श्लोकावरती आपण यथाशक्ती चिंतन करतो। काल 140वा श्लोक झाला। थोडं आपण सिंहावलोकन करूया। सिंहावलोकन शब्द कशाला म्हटलंय? सिंह ज्या वेळेला डोंगरावर चढतो त्यावेळेला थोडासा मागे वळून बघतो म्हणून त्याला सिंहावलोकन असं म्हणतात। आपण सिंहावलोकन करतो म्हणजे काय? कालचा काय श्लोक झालाय तो पुन्हा एकदा थोडासा आपण पाहायचा आणि पुढे जायचं म्हणजे लिंक लागते। बरोबर आहे ना? हा, तुम्ही सिंहच आहे। म्हणजे आपण थोडस मागे वळून पाहायचं। कसं? सिंहावलोकन। सिंह जसा थोडासा डोंगर चढून गेला की पुन्हा एकदा मागे वळून पाहतो मग त्याला सिंहावलोकन असं म्हटलंय। ऐकायला येतं का? माईक जवळ घेऊ येत आहे ना? कालचा श्लोक जयाचे तया चुकले प्राप्त नाही गुणे गोविले जाहले दुःख देही गुणावे गडी वृत्ती देही वळेना जुने ठेवणे मी पणे आकळेना। आपलं स्वतःच ठेव आहे पण ती सापडत नाही आपल्याला। हे लोकांची आणायची नाही, तुमचीच आहे ती, पण आपली असून आपल्याला सापडत नाही का? म्हणजे आपल्या जवळच असलेला हा परमात्मा आपलाच जीव आणि शिव एकच आहे पण आपल्याला अज्ञान असल्यामुळे आपण जीव म्हणतो। त्याचं कारण आहे की मन हे गुणात गुंतलेलं आहे। ते आधी तमोगुणी असतं। जर जसं आपण चांगल्या विचारात जाऊ तसं तमोगुणीचं रजोगुणी होतं। रजोगुणीचं पुन्हा बदलत बदलत जातं ते सत्वगुणात्मक होतं। सत्वगुणामध्ये मग आपण कथा ऐकतो, कीर्तन ऐकतो, पूजन करतो, पारायण करतो, सत्संग करतो। मग आपल्याला असं वाटायला लागतं की देवाने आपल्याला एवढं दिलं तर त्यातलं आपण देवाला काहीतरी द्यावं आणि मग आपण ते अन्नदान म्हणा, काही म्हणा, कशाच्या रूपाने, वस्तू रूपाने म्हणा, त्या रूपाने आपण ते देवाला अर्पण करतो। मग इतकं सगळं पुण्य गाठीला आल्यानंतर काय होणार आहे? स्वर्गाला जायचं आहे आणि स्वर्गाला गेल्यानंतर ते पुण्य संपलं की परत यायचं आहे। म्हणजे एवढं करून सुद्धा
म्हणजे तमोगुणात असेल तर नरकालाच जायचं. मग एवढं असून सुद्धा या तिन्ही गुणांनी मनुष्य मुक्त होत नाही. मुक्त व्हायचं असेल तर त्याच्या पलीकडे जायचं आहे. हा अजय प्लेट होत त्याच्या पलीकडे जायचंय म्हणजे गुणातीत व्हायचंय. सगुण हे झाले गुणातीत. म्हणजे आतापर्यंत मला हे भगवंताचं सगुण रूप दिसत होतं. काही वेळेला त्याची भयानक असलेली म्हणजे ज्या वेळेला शत्रूवर जाऊन जातो ना राम, त्यावेळेला त्याच्याकडे हातामध्ये धनुष्य आणि ते मग त्यावेळेला ते रूप युद्धातलं रूप वेगळं आहे. थोमकर्ताचा आले राम ते वेगळं आहे. सीतेबरोबर जाणारा राम तो वेगळा आहे. सीता वियोगाने रडणारा राम वेगळा आहे. मग असं जे सगळे विविध रूप आहेत रामाची तशी आपली पण आहेत. काही वेळेला आपण तमोगुणी असतो, काही वेळेला रजोगुण असते, काही वेळेला सत्वगुणी असतो. तसे परमेश्वराचं रूप काही वेळेला ते तमोगुणी आहे. काली माता काय तमोगुणी आहे. रजोगुणी आमची महालक्ष्मी माता आहे. सत्वगुणी आमची रुक्मिणी माता आहे. म्हणजे रजोगुण तमोगुण हे आहे. तसा परमेश्वर सुद्धा काही वेळेला उग्र रूप आहे त्याचं, काही वेळेला सौम्य रूप आहे, काही वेळेला एकदम शांत रूप आहे. मग असा हा जो राम आमच्या समोर आहे, समर्थ म्हणतात मी त्या रामाचं ध्यान करता करता माझं मन या तिन्ही गुणाच्या पलीकडे गेलं. माझं मन तिन्ही गुणाच्या जसं पलीकडे गेलं तसं हा पण राम तोही तिन्ही गुणाच्या पलीकडे गेला. ध्यान करू जाता मन हरपले, सगुण ते झाले गुणातीत. सगुण असणारा हा परमात्मा गुणातीत झाला. केव्हा की माझं मन ज्या वेळेला तिन्ही गुणाच्या पलीकडे गेलं ध्यानामध्ये, त्यावेळेला सगुण असणारा परमात्मा सुद्धा तो निर्गुण झाला. म्हणजे आतापर्यंत मला हा राम फक्त त्या मूर्तीत दिसत होता, तो गुणात होता म्हणून दिसत होता. आता मी गुणातीत झालो, तोही गुणातीत झाला. आणि त्यामुळे मूर्तीत असलेला राम मला कुठे दिसायला लागला. जेथे पावे तेथे राघवाचे ठाण, करी चाप बाण शोभत से. माझं मन जेव्हा गुणातीत झालं तेव्हा हा गुणातीत झाला. जिकडे पाहिजे तिकडे मला हा राम दिसायला लागला. माऊलींचं आहे ना अभंग, पाया पडू गेले तव मीची मी एकरी. जाताना मी दोघं होतो. कोण? तो विठेवरचा पांडुरंग वेगळा आणि मी भक्त वेगळा. पण जसं मी गुणातीत झाले तसं तो दिसेल ना, फक्त मीच दिसतोय. म्हणजे मी कुठे शिल्लक तोच आहे. आतापर्यंत तो वेगळा मी वेगळा वाटतो, आता नाही वाटत. पाया पडू गेले तव मीची मी एकली. म्हणून गुणातीत झाल्यानंतर तो परमात्मा कळायला लागतो, दिसायला लागतो. जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या श्लोकाला सुरुवात करू. आजचा 141वा श्लोक आहे. म्हणे दास सायास त्याचे करावे, जनी जाणता पाय त्याचे धरावे. गुरु अंजने वीण ते आकळेना, जुने ठेवणे मी पणे ते कळेना. जय जय रघुवीर. म्हणे दास सायास त्याचे करावे.
समर्थ सांगतात मनाला, अरे आता तुला शरण जायचं ना आपला उद्धार व्हावा म्हणून, मग कुणाला शरण जाशील? म्हणे दास सायास त्याचे करावे. अशा माणसाला शरण जा जो जाणताय त्याचे पाय धरावे. मूर्खाचा स्वामी होण्यापेक्षा ज्ञानी माणसाचा दास व्हावं. म्हणाले तू जाणताय त्याचे पाय धर. ज्याला काही कळत नाही त्याचे पाय धरून काय करणार? एकदा काही मंडळी तीर्थयात्रेला गेली, तेव्हा त्या ठिकाणी एक असा मोठा डोह होता, तो ओलांडून आता पलीकडे जायचं होतं. मग त्या ठिकाणी नावाडी नव्हता, नाव होती, पलीकडे जायचंय. मग आता हे जे यात्रेकरू चालले होते ना, त्यांच्यामध्ये एक नावाडी होता. हे त्याच्याच नावे बसून त्यांच्या गावातली जी नदी होती का नाही, त्या नदीमध्ये हा त्यांना पहिलं तीराला घेऊन जायचा. मग ह्यांनी सगळ्यांनी त्याचे पाय धरले. हो म्हणले, चला तुम्ही तर नावाडी आहे, तुम्ही तर नाव चालवता, चला म्हणाले, ह्या तुम्हाला काय कठीण आहे, रोजच नाव चालवता, तुम्ही काही नवीन नावाडी नाही आहे. तेव्हा हे नाव तुम्ही म्हणजे वलं मारा, इथे वलं आहे, सगळं आहे, नाव आहे, फक्त नावाडी कुठे गेलाय? आपण जाऊ पलीकडच्या तीरावर मंदिर आहे, पाया पडून परत येऊ, पुन्हा नाव इथं बांधून टाकू, चला म्हणाले. तो म्हणाला माझे पाय धरू नका, तो नावाडी येऊ द्या तिथला. म्हणजे का तुम्ही? अहो म्हणले, मी जिथे नाव चालवतो ना तिथे एवढे एवढे मासे आहेत आणि इथे आहेत मोठ्या मोठ्या मगरी सुसरी. मला याच्यातनं नाव चालवता येणार नाही, कारण ह्या डोहात कुठे दगड आहे, कुठं काय आहे, कुठं भोर आहे मला माहित नाही. तेव्हा माझे पाय धरू नका, मी जाणता नाही आहे, या डोहाचा मला अंदाज नाही. जणी जाणता पाय त्याचे धरावे. याच्या नावे जर ह्यांनी जर त्याच्या भरीला पडून नाव चालवली असती तर सगळेच बुडाले असते. तो शाणा होता, तो नावाडी. त्याला आपली पात्रता माहित होती की आपण एवढं सगळ्याला घेऊन पैकीला जात नाही. तसं आमच्यासारखे जे प्रवचनकार कीर्तनकार असं लोक त्यांचे पाय पडतात. ते काय हो म्हणाले, ते आपल्या गावाचे नाव चालवणारे असतात. हा भवसागर उतरून जायचा आहे, ज्याला यांचं काम नाही. हे उत्तम प्रवचन करतील, उत्तम कीर्तन करतील, उत्तम करतील, पण तो भवसागर उतरून नेणारे जे संत आहेत ते वेगळे. जणी जाणता पाय त्याचे धरावे. म्हणे दास सायास त्याचे करावे. जनी जाणता पाय त्याचे धरावे. गुरु अंजने विनते आकळेना. कारण गुरु जोपर्यंत डोळ्यामध्ये अंजन घालत नाही तोपर्यंत ते तत्व कळत नाही. म्हणजे अंजन कुठे मिळतं ते म्हणजे त्या गुरुलाच माहिती आहे. आता बघा, आपल्याला ह्या डोळ्यात दिसतंय का नाही? सगळे विश्व दिसतंय ह्या डोळ्यात. सगळे म्हणले दुनिया पाहून आलो, दिसतंय सगळं, पण ते तत्व दिसतंय का? म्हणजे ते तत्व दिसत नाही. म्हणजे या चर्मचक्षुने आम्हाला सगळं दिसतंय, पण आम्हाला तो परमात्मा दिसत नाही. मग ते काय करतात गुरु? तुमच्या डोळ्यामध्ये अंजन घालतात. याचा अर्थ काय? तुमचे ज्ञानचक्षु उघडतात. अंजन कसलंय? ज्ञानाचं अंजन तुमच्या डोळ्यामध्ये घालतात. त्यामुळे तुम्हाला या चराचरामध्ये भरलेला परमात्मा दिसायला लागतो. म्हणून अशा गुरुचे पाय धरा. बघा, गुरु सुद्धा काही बाहेर सांगत नाही, तुमचंच तुम्हाला देतो. म्हणजे दिव्यावरती काजळी आलेली आहे आणि त्यामुळे त्या गाभारा सगळा अंधार झालेला आहे. मग आपण काय म्हणतो, जरा तिथे काजळी आली हो, ते जरा काडीने काढा, पुन्हा गाभाराला तशी अज्ञानाने आमच्या ह्या ज्ञानचक्षुवरती काजळी जमलेली आहे. त्यामुळे आम्हाला ते दिसत नाही. आता हा परमात्मा कसा आहे तर म्हणले
डोळ्याला दिसतोय का? म्हणजे आता ही आम्हाला डोळ्याला मूर्ती आहे ते सगळे दिसते, डोळ्याला दिसते. पण म्हणाले तुमच्या डोळ्याची दृष्टी गेली तर तुम्हाला दिसेल का? म्हणजे नाही दिसणार ना. या डोळ्यात जोपर्यंत तेज आहे तोपर्यंत दिसेल. ती डोळ्याची दृष्टी गेली तरी तो मग काही दिसणार नाही जग. पण म्हणाले गुरु असं तुम्हाला त्या ज्ञानांजन घालेल की तुमची डोळ्याची दृष्टी गेली तरी तिथला प्रकाश तेवत असेल. काय म्हणतो का? तो कसला दिवा लावतोय किंवा आहे तो दिवा प्रज्वलित करतो की ज्ञानरूपी दिवा आहे, त्याच्यावर काजळी चढलेली. ती काजळी फक्त सद्गुरू काढतो. आपल्या अंतरातच तो त्या ज्योतीमध्ये आपण झोपलं तरी सगळं दिसतंय का नाही? म्हणजे डोळे मिटलेत, घट्ट झोपलाय तरी स्वप्न पाहतोच आहे, सगळं दिसतंच आहे की. म्हणजे त्या ज्ञानचक्षुला सगळं दिसतंय. अंतरीचा ज्ञान दीप मालवू नको रे, हरिभजना वीण काळ घालवू नको रे. आपल्या अंतःकरणामध्ये असलेली ही जी ज्ञानरूपी ज्योत आहे, ज्ञानरूपी दिवा आहे, त्याला चढलेली काळजी काजळी तो काढून टाकतो. म्हणून त्याला असं म्हटलंय की तो आपल्याला ज्ञानचक्षु देतो. भगवंता या परमात्म्याला पाहायचं कसं ती कला तो शिकवतो आपल्याला. गुरु अंजने विणते आकळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत येणारा आपला मीपणा, त्यामुळे आपल्याला भगवंताचं दर्शन म्हणा, आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान आपल्याला होत नाही. जय जय रघुवीर समर्थ. कळेना 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 ढळेना, ढळेना ढळे संशयो हि ढळेना. गळेना गळेना अहंता गळेना, बळे आकळेना मिळेना मिळेना. काय म्हणते बा शब्दाची रचना बघा. कळेना कळेना कळेना. अहो एवढं तुम्ही सांगता पण आम्हाला कळत नाही. कळेना 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 ढळेना. ढळेना म्हणजे आमच्या मनामध्ये असलेलं जे अज्ञान आहे ते जात नाही. कळेना 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 ढळेना, ढळे ना ढळे संशयोही ढळेना. कळत नाही. तुम्ही एवढं सांगता पण माझ्या मनातला अजून संशय जात नाही. तुम्ही सांगितलेलं अजून माझ्या बुद्धीला पटत नाही. ढळे ना ढळे संशयोही ढळेना. गळे का का असं होतंय असं मनाने विचारलं बरं का. हे असं का होतं, माझी अवस्था का होती की कळेना 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 ढळेना. माझ्या मनामध्ये जो घट्ट असा अविश्वास निर्माण झालेला आहे, अज्ञान निर्माण झालेलं आहे, ते इतकं घट्ट आहे की जात नाही. म्हणजे काय जात नाही? संशयोही ढळेना. माझ्या मनामध्ये असलेला संशय म्हणजे अविश्वास तो अजून जाता जात नाही. काय करावं असं मनाने समर्थानं विचारलं. कळेना 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 ढळेना, ढळेना ढळे संशयोही ढळेना. समर्थ म्हणाले त्याचं उत्तर आहे असं का होतंय? गळेना गळेना अहंता गळेना. अरे तुझ्या मधला मनामध्ये असलेला अहंकार अजून जात नाही, त्यामुळे ते मनातला संशय जात नाही. गळेना गळेना अहंता गळेना, बळे आकळेना मिळेना मिळेना. बरं मी बळबळानेच म्हणलं हा मला कळलंय मला कळलंय, तर संशय कसा जाईल? जोपर्यंत खरोखर कळत नाही तोपर्यंत नुसतं का तुम्हाला कळलं का? हा मला कळलं. मग जर अजून आपल्याला त्यातलं काही कळलेलं नाही, तर आपल्याला सगळं कळलं म्हणलं तर मनातला संशय जाणार नाही. म्हणून तो संशय जाण्यासाठी अहंता गळली पाहिजे, आपला मीपणा गळला पाहिजे, अहंकार गळला पाहिजे. सद्गुरू जे सांगतो त्याच्या शब्दावर आपला विश्वास असला पाहिजे. कारण त्याला आपल्याकडनं काय पाहिजे का? सद्गुरूला सद्गुरू आपल्याकडनं काय तो देवाला मागत नाही तर तुमच्याकडे काय मागेल?
जो देवाला मागत नाही तो तुमच्याकडे काय मागेल? ते सद्गुरू आपल्याकडे काही मागत नाही. म्हणजे बाबा तुम्ही काय म्हणला तर त्याला काय पाहिजे नसेल म्हणून करतो, नाही, त्याला काही नकोच नाही. या जीवाचं कल्याण व्हावं एवढंच त्या सद्गुरूची इच्छा आहे. मग समर्थ म्हणतात तुला जर असं हे काळा वाटत असेल, मनातला अज्ञान नाहीसं व्हावं, मनातला संशय नाहीसं व्हायचा असं जर तुला वाटत असेल तर तुझी अहंता गळली पाहिजे. अहंता गळली तो परमात्मा दिसायला लागेल. समर्थाने सांगितलं, तुझ्या गुरुने सांगितलेलं तुला कळायला लागेल. तुझा अहंकार आड येतोय. जय जय रघुवीर समर्थ. विद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चूकले गीतते आकळेना, परीक्षे विणे बांधिले धूळ नाणे, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. समर्थ म्हणतात, हे मना तुला ते का कळत नाही हे पण सांगतो मी तुला. तू म्हणतो ना कळेना कळेना कळेना, ते का कळत नाही ते सांग. अविद्या गुणे मानवा उमजेना. अविद्या म्हणजे अज्ञानामुळे तुला हे कळत नाही. अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चूकले हितते कळेना. भ्रमा म्हणजे जिथे काही नाही तिथं आहे असं वाटणं. म्हणजे असा कसा भ्रम असेल? नाही आणि आहे असं वाटतं. इथे ह्या अंगणात उभं राहा, समोरची बिल्डिंग आकाशाला टेकली असं दिसेल का नाही? आणि त्या टेरेसवर गेला तर आकाश आणखीन उंच आहे. म्हणजे भ्रमानी ते ही बिल्डिंग आकाशाला टेकली असं वाटतं. भ्रमाने आणखीन काय वाटतं? पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. लहानपणी मुलगा आपल्या मामाच्या मांडीवर बसून गावाला चाललेला होता आणि त्यात ती गाडी झाडं पळताना दिसत होती. गाडी उडत तर ते मामाला कौतुकाने सांगत होता, मामा बघ झाडं कशी पळताय. झालं काही वर्षाने हा मामा म्हणजे मांडीवर बसलेलं पोरगं झालं मोठं. ते आपल्या भाच्याला घेऊन निघालं. म्हणजे मामा बघ झाडं कशी पळताय. मामा म्हणला तुझ्या एवढा होतो तेव्हा मलाही वाटत होतं झाडं पळताय. आता मला कळतंय की झाडं पळत नाहीत तर आपली गाडी पळते. म्हणजे त्याचा अनुभव जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत ते अज्ञान निघून जात नाही ना. भ्रमे चूकले हितते आकळेना. भ्रमाने म्हणजे काही गोष्टी आपण कल्पनेने अशा आहेत असं धरलेलं असतं, पण त्या तशा नाहीत हे कुणी जरी सांगावं लागतं तेव्हा कळतं. परीक्षे विणे बांधले धूळ नाणे. परीक्षा केली नाही, चांदीचा डॉलर दिसला हो रस्त्यावर जाताना, पटकीने उचलला की ठेवून बरं झालं. चांदी आता केवढी महाग आहे म्हणा. म्हणजे आता कधी तर अडचण आली तर ही कामाला येईल. परीक्षे विणे बांधले धूळ नाणे. चांदीसारखं दिसत होतं. आपण काय म्हणतो पितळ आहे, ती सोन्यासारखी दिसते. सोन्यासारखं चकाकते ते सगळं सोनं नसतं. तसं चांदीसारखं दिसतं ती सगळी चांदी नसते, रुपेरी असतं. असं जे नाणं आहे त्याची परीक्षा केलेली नसल्यामुळे ते धुळं बांधून ठेवलंय संकट काळात उपयोगी येणं. आता संकट काळात जर ते नाणं काढलं तर तो म्हणेल खोटं आहे. म्हणजे परीक्षा न करता आपल्याजवळ बांधलेलं खोटं नाणं ते आपल्यालाच कळत नाही खरं आहे का खोटं आहे. मग आपल्याजवळ असलेलं नाणं खरं आहे का खोटं आहे हे ज्ञानी माणसाला दाखवल्याशिवाय कसं कळणार? ज्ञानी दाखवा सांगेल तो काय सांगेल हे खोटं आहे बाबा तुझ्याजवळ आहे ते. खोट्याला तू खरं मानलंय. जसं मागे गोष्ट सांगितली का नाही की समुद्रात तीराला राहणारा एक मुलगा शहरामध्ये आला आणि तो आपल्या नातेवाईकाबरोबर ते सराफाई दुकानात गेला. ते एवढे एवढे खडे असतात, अंगठीत घाला याच्यात घाला म्हणून सांगतात. हे एवढ्याशा खड्याचे 4000 रुपये.
25,000 रुपये तू सोनार सांगत होता. यांनी आपला आता त्याचं माहितीचं सोनार होतं, त्यामुळे ते 25,000 म्हणलं तरी घेत. हा मुलगा त्या सोनार का म्हणतो, का फसवता एवढं? असले आमच्याकडे म्हणाले समुद्र किनाऱ्याला पोतवर आणून देतो 4,000 तुम्हाला, 25,000 ते म्हणले घेऊन ये पुढच्या वेळेला येताना. आणलं त्याने भरून, सगळे गोळा केले इकडे तिकडे नदीच्या किनाऱ्याचे. आणून म्हणले आता आणलंय ना हे सील बंद कर, इथे ठेवून दे. आणि महिनाभर आमच्या दुकानात कामाला राहतात. आणि महिनाभरात त्याला त्या हिऱ्याची पारख कशी करावी, खड्याची पारख कशी करावी, खरा खडा कोणता आणि हा खोटा खडा कोणता हे बघायला शिकवलं. त्याला ज्ञान झाल्यानंतर विचारलं आता ह्या पोत्यातले तुझे किती आहेत ते काढ म्हणले. त्याने उचललं समुद्रात टाकून दिलं. मला माहिती पडलं आता मला ज्ञान झालंय. इतके दिवस खोटं नाणं बांधलं होतं. खोटं नाणं काय कामाचं? परीक्षे विणे बांधले दृढ नाणे, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. म्हणून सज्जनांना जावं, शरण जावं. त्यांना सांगायचं मला असं कल्पना माझी अशी त्या परमात्म्याविषयी. मग ते म्हणते तुझ्या मनाची कल्पना आहे ना, तसा हा परमात्मा नाही आहे. मग खरा परमात्मा कसा आहे ते सांगतील ना. तू काहीतरी खोटे समजून करून घेतली ना, हा याला देव म्हणतात असं म्हटलं. आता तुझी श्रद्धेमुळे तो पावेल हा भाग निराळा आहे. पावेल म्हणजे काय, तुझ्या मनातल्या कामांना तू पूर्ण करेल तुझी श्रद्धा असल्यामुळे, चराचराचा देव असल्यामुळे तू जिथे भाव ठेवशील श्रद्धा ठेवशील तर. पण ते तुझ्या आई गोष्टी पुऱ्या करतील. खरा देव तुला कळणार नाही. मग खरा देव कळायचा असेल तर तुझ्या मनामध्ये देवाविषयी असलेली संकल्पना साधू संतांना सांग, मग माझ्या मनात देव म्हणजे हा असं. मग ते सांगतील तसं नाही बाबा. कणाकणात परमात्मा भरलेला आहे हे जरी खरं असलं तरी खरा देव कोण ते तुला कळायचं असेल तर मग ते संत त्याला नीट समजून सांगतील याला देव म्हणतात. ही बाकी सगळी त्याची रूप आहे, तो देव नाही, त्याची रूप आहे. पण तो देव वेगळा आहे. कोटी कोटी रूपे तुझी, ही सगळी त्याची रूप आहे, तो नाही हे लक्षात घ्या. त्याची रूप आहे. तो परमात्म्याचे असंख्य रूप आहेत. तो परमात्मा तिथे बसलाय शेषशाही भगवान. आपण त्याच्या अवताराच्या पूजा करतो. तो परमात्मा कसा आहे, ज्याला देव म्हणतात तो कसा आहे? म्हणजे तुमच्याकडे सत्याची पूजा झाली की नाही? म्हणजे झाली की. मग त्यांनी सांगितलं नाही का कथेमध्ये देव कसा आहे? नारदाने वर्णन केले म्हणाल त्या देवाचं. वैकुंठात गेले नारद, त्यावेळेला त्यांना शंखचक्र गदा पद्म असा परमात्मा दिसला, त्याची स्तुती करायला लागली. तेव्हा नारद काय म्हणतात त्या भगवंताला? आदिमध्यांतहीनाय निर्गुणाय गुणात्मने. परमेश्वरा तू आदि मध्य आणि अंत याच्यापेक्षा विरहित आहेस. आदि मध्य आणि अंत याच्या पलीकडे आहेस. आदि मध्यांतहीनाय निर्गुणाय गुणात्मने. तू निर्गुण आहेस. या तिन्ही गुणाच्या पलीकडे तू आहे. पण हे जे तुझं आमच्या समोर रूप आहे ना, हे आमच्या कल्याणासाठी धारण केलेलं रूप आहे. त्या रूपाची आम्ही स्तुती करतोय. तुझ्या निर्गुण स्वरूपाची आम्ही स्तुती काय करणार? आम्हाला फुलं व्हायची म्हणजे सगुणच देव पाहिजे आमच्या समोर. आम्हाला त्याला अलंकार घालायचे म्हणजे सगुणच रूप पाहिजे. पण खरा परमात्मा कसा आहे? आदिमध्यांतहीनाय निर्गुणाय गुणात्मने. ते परमात्मा कशाची आपल्याला कोण सांगणार? गुरुशिवाय. गुरु बिन ज्ञान कहाँ से पावो, दीजो ज्ञान हरि गुण गावो. अविद्या गुणे मानवा उमजेन, भ्रमे चूकले हितते आकळेन. परीक्षे विणे बांधिले दृढ नाणे, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. जय जय रघुवीर समर्थ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव.
वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की. जगी पाहता साचते काय आहे, अति आदरे सत्य शोधून पाहे. पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रम भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे. म्हणा त्या सज्जनांना शरण गेला तर का होईल. जगी पाहता साचते काय आहे. पण ते तुला सांगतील जगामध्ये साच काय आहे, खरं काय आहे ते कोण सांगतील. संत सांगतील. साच म्हणजे शाश्वत, त्रिकालाबाधी सत्य. शाश्वत काय आणि अशाश्वत काय ते कोण सांगतील. ते संत सांगतील. जगी पाहता साचते काय आहे, अति आदरे सत्य शोधून पाहे. ते जे शाश्वत काय अशाश्वत काय आहे हे जर तू आदरपूर्वक पाहिलं तर तुला कळेल. नाशिवंत देह जाणार सकळ. हा देह नाशिवंत आहे, तो जाणार, सकळ जाणार. मग हा देह कशापासून निर्माण झाला, कोणी निर्माण केला याचा जर तू आदरपूर्वक शोध गेलास, मी कोण आहे याचा जर विचार करून गेलास तर तू त्या मुळापर्यंत जाऊ शकतोस. अति आदरे सत्य शोधून पाहे. पुढे पाहता पाहता देव जोडे. म्हणजे अशा रीतीने तो आदरपूर्वक त्याचा शोध घेत गेला तर तो देव तुला सापडेल. म्हणजे तुला काय करावं लागेल, मुळाकडे जावं लागेल. मुळाकडे जावं लागेल म्हणजे काय, या फांदीला फळ आलेलं आहे, मग फळाच्या मुळाकडे जायचं म्हणजे काय, म्हणजे आधी तिथं काय आलं होतं, आंब्याला बहर आलेला होता, मग तिथपर्यंत जावं लागेल, मग तिथं फळं आली, मग त्याच्या अलीकडे काय होतं, अहो म्हणले फांदी म्हणून ती हे आले ना, अहो म्हणले फांदी आहे, त्या फांदीच्या आधी काय होतं, अहो म्हणले ते खोड होतं, त्याला फांद्या फुटल्या, म्हणले त्याच्या आधी काय होतं, म्हणले त्याच्या आधी मुळं होती, मुळाच्या आधी काय होतं, बी होतं. न हे सगळं कशापासून झालंय, अशा मुळाकडे शोध घेत गेला तर तुला सांगेल, सापडेल. बर म्हणले ते बी फोडून पाहिलं तर झाड दिसेल का, म्हणजे बी फोडून पाहिलं तर झाड दिसणार नाही, पण बी पासून झाड दिलंय एवढं ते कळेल त्याने तुला. त्या मुळापर्यंत गेला तर निर्गुण निराकार परमात्मा आहे, ते मूळ ते बी फोडून काय तुला दिसणार आहे, काही दिसणार नाही. पण त्या निर्गुण निराकार परमात्म्याच्या इच्छाशक्तीने हे सगळं निर्माण झालंय, ते तुला मुळापर्यंत गेल्यानंतर कळेल. पुढे पाहता पाहता देव जोडे. तो परमात्मा मिळाल्यानंतर मग भ्रम भ्रांती अज्ञान हे सर्व आहे. मग भ्रम अज्ञान भ्रांती सगळं नाही सोयी. आतापर्यंत आम्ही त्या घरातल्या देवाला, त्या टाकाला, मूर्तीला, पितळेच्या मूर्तीला देव मानत होतो. मग याचं मूळ शोधायला गेले, या पितळेचं टाकाचं हे कुठलंय, म्हणजे अहो याचं मूळ शोधायला गेलो त्यावेळेला ते तांब पितळ सोनं सगळं म्हणजे जमिनीतनं निघतं. म्हणजे याचं मूळ कुठं आलं, जमिनीत. ती जमीन कशापासून झाली, म्हणजे पाण्यापासून. पाणी कशापासून झालं, अग्नीपासून. अग्नी कशापासून झाला, वाऱ्यापासून. वारे कसं, आकाशापासून. आकाश कशापासून झालं, अहंकारापासून. अहंकार कशापासून झाला, मूळ मायेपासून. मूळ माया कशापासून झाली, परमात्म्यापासून. हा देव कशापासून झाला हे जर पाहायला गेलं तर तुम्हाला मुळाकडे जावं लागेल. आम्हाला त्या निर्गुण निराकार परमात्म्याची उपासना करता येत नाही, म्हणून आम्ही त्यांनी जे निरनिराळे अवतार धारण केले भक्तांच्यासाठी त्याची आम्ही आकृती तयार करतो, मूर्ती तयार करतो आणि त्याची पूजा करतो. त्याची पूजा केली की तो आम्हाला पावतो. देवाची पूजा केल्यानंतर देव पावतो म्हणजे काय होतं, बारीक सारीक आपल्या इच्छा पूर्ण करणं हे काही देवाचं काम नाही, तो करतो. जाऊ दे याला
जसं आपण लहान मुलाला चॉकलेट देतो, बिस्किट देतो ना, तसं आपलं तो देव आपलं पूजा केलं की म्हणतो जाऊ द्या, आता मागतोय नाही तर. पण खरी त्याची कृपा कधी होते? आपल्या घरातल्या देवघरातल्या देवाची जी आपण पूजा करतोय, कुलदेवतेची पूजा करतोय, तो देव पावतो म्हणजे काय करतो? तो आपल्याला सद्गुरूची गाठ घालून देतो. आणि मग सद्गुरू खरा परमात्मा कोण आहे ते आपल्याला कळून देतो. म्हणून ती काही आपली त्या देवाची, देवघरातल्या देवाची केलेली पूजा अर्चा काही वाया जात नाही. त्या सगुणाच्या पूजेमुळे आपल्याला तो परमात्मा कृपा करतो, ज्ञानी माणसाची गाठ घालून देतो, त्याच्या मुखात आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते आणि खरा परमात्मा कोण आहे त्याची गाठ पडते, जोडतो तो देव. काय म्हटलंय का? जगी पाहता साचते काय आहे, अति आदरे सत्य शोधून पाहे, पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रम भ्रांती अज्ञान हे सर्व मुळे. आणि ते त्या मूळ तत्वाचं ज्ञान आपल्याला झाल्यानंतर, खरा देव कोण आहे हे कळल्यानंतर मग आपल्या मनातली भ्रांती अज्ञान नाही, अरे मी भलकालाच देव समजत होतो. माझ्या म्हणजे आपल्या मनामध्ये परमात्म्याविषयी असलेली अज्ञानमूलक भ्रांती, त्या अज्ञानही निघून जातं, भ्रांती निघून जाते, सगळं निघून जातं आणि खरा परमात्म्याची आपली गाठ पडते. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा, बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात, नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं. श्रीधरं जानकी नायकं, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. कटी सावळी खुले त्यावरी, लाजला असे देवदन कमल समनयन हर परे, पान पावताची उभी मायनाथांची, आरती पंढरीश प्रभूची, कमल जापती विठ्ठलाची, कटीला पीतांबर कशिला, कस्तुरी तिलक भव्य बाला, मितीना दर्शना संग संग आला, जल्लरी टाळ वाजताना, जल्लरी टाळ वाजताना, नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले, चित्त हरी माई गुंतले, गणूला आरती पंढरीश प्रभूची, कमल जापती विठ्ठलाची. सद्गुरु गजानन महाराज की जय. जय जय रघुवीर. ऐका जरा, 2-3 दिवसापूर्वी एका भक्ताने प्रश्न विचारला, गुरुजी लाजला पंचबाण जासी, त्या पंचबाणाचा अर्थ काय?
पंचबाण म्हणजे जगामध्ये सगळ्यात सुंदर रूप असलेला कोण आहे तर तो कामदेव आहे. पण या कामदेवाने जेव्हा ह्या भगवंताचं रूप पाहिलं तोही लाजून गेला की माझ्यापेक्षा सुंदर आहे. लाजला पंचबाण जासे असे ते वदन कमल समनयन हरपले भान पाहताची उभी माय अनाथांची आरती.